मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये काही बदल झालेले आहेत। 1 तारखेपासून हा फॉर्म सुरू झाला होता आणि आज 3 तारीख आहे। तर काल बदल झालेला आहे। काही योजनेमध्ये काही अटी शर्ती बंद केल्या आहेत। त्या अटी शर्ती कोणत्या आहेत ते आपण बघूया। तर 7 प्रकारचे बदल आहेत। त्यामध्ये पहिला बदल आहे तो म्हणजे सदर योजनेमध्ये अर्ज करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवली होती पहिल्या GR नुसार, पण आली होती। या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत ही 2 महिने ठेवण्यात आलेली आहे। आता जी मुदत आहे ती 2 महिने तुम्हाला अर्ज करता येणार आहे। 1 जुलैपासून ते 1 जुलै ते 1 ऑगस्ट आणि 1 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरपर्यंत म्हणजे ही राहणार आहे। म्हणजे बघा 2 महिने मुदत ठेवण्यात आली असून ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार। म्हणजे 31 पूर्ण जुलै महिना आणि ऑगस्ट महिना असे 2 महिने तुम्हाला मिळणार आहेत फॉर्म भरण्यासाठी। तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1,500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। बरोबर। दुसरा बदल असा आहे, या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। म्हणजे नॅशनॅलिटी आवश्यक होती या महिलांकडे, परंतु या नियमामध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे। तर बघा आता लाभार्थी महिलांकडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, दुसरा क्रमांक म्हणजे मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला या चारीपैकी कोणतेही ओळखपत्र असेल तरी ते ग्राह्य धरले जाणार आहे। आणि तिसरी अट अशी होती, सदर योजनेमध्ये 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे। ज्या महिलांना 5 एकर शेती आहे त्यांना ह्याचा लाभ घेण्यात येणार नव्हता, परंतु ही अट आता वगळण्यात आलेली आहे। पुढचा बदल असा आहे, सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट होता, तर त्याऐवजी आता 21 पासून 65 करण्यात आला आहे। अगोदर होता तो 21 ते 60 होता, आता 21 ते 65 केला, म्हणजे 5 वर्षे वाढवण्यात आलेले आहेत। परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आणि आदिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे। म्हणजे परराज्यात जन्म झालेला आहे परंतु इथं लग्न होऊन इथं आलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये, अशा महिलांना सुद्धा ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे। ₹2.5 लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे, बघा ज्या महिलांकडे 2.5 लाख रुपये उत्पन्नाचा दाखला नसेल तर त्याऐवजी कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्यांना हा लाभ मिळणार आहे। पुढचा जो बदल आहे तो म्हणजे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा बदल हा केला आहे मित्रांनो, कारण आतापर्यंत आपण कालचा पहिला GR बघितला तर GRमध्ये काय सांगितलं होतं, तर ती महिला विवाहित असावी, घटस्फोटित असावी असं नियम होता, परंतु आता त्याच्यामध्ये अविवाहित महिलेचा सुद्धा ह्या योजनेचा लाभ घेण्यात येणार। मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते कमेंट्स बॉक्समध्ये जरूर सांगा। तुम्हाला अजून ह्या व्हिडिओबद्दल काय माहिती हवी असेल या विषयाबद्दल तरी कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून तुम्हाला ती माहिती देण्यात आनंद होईल।